नमस्कार. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या आहारामध्ये भाजीपाल्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण आपल्या वाढीसाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक जीवनसत्व आणि मूलभूत घटक आहेत यांचा पुरवठा हा भाजीपाल्यातून होत असतो. आणि आता हा पावसाळी हंगाम संपल्यानंतर हिवाळी हंगामामध्ये भाजीपाल्याची लागवड करताना त्याची रोपवाटिका व्यवस्थापन हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. कारण आज बाजारामध्ये जी रोपं मिळतात ही शेतकऱ्याच्या आवाक्याच्या बाहेरची असतात. त्यामुळे आपल्याला आवश्यक असणारी रोपं जर शेतकऱ्यांनी स्वतः तयार केली तर त्यामध्ये त्या पैशाची बचत करू शकतो आणि चांगली आणि निरोगी दर्जाची रोपं कशी तयार करायची याची माहिती आज आपण पाहणार आहोत. भाजीपाल्याची रोपं तयार करताना विशेषतः दोन पद्धती तयार केली जातात. यामध्ये नांगरणी गादी वाफ्यावरती देखील रोपे तयार करू शकतो. त्याचप्रमाणे जी आधुनिक पद्धत आलेली आहे की ज्याच्यामध्ये आपण प्रोट्रेचा वापर करून जी माध्यमं आहेत जसं कोकोपीट असेल किंवा वर्मी कंपोस्ट असेल अशा माध्यमांचा वापर करून त्या कोकोपीटमध्ये आपण रोपं तयार करून निरोगी आणि सशक्त रोपं तयार करू शकतो. आता भाजीपाल्याची रोपं तयार करताना ज्यावेळेला आपण जमिनीमध्ये रोपं तयार करतो त्यामुळे त्यामध्ये 1 हेक्टर लागवडीसाठी जी आवश्यक रोपं आहेत ती तयार करण्यासाठी साधारणपणे आपल्याला 1 गुंठ्याची नर्सरी करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि याकरता पहिल्यांदा जमिनीची उभी आडवी नांगरट करून जमीन चांगल्या पद्धतीने फाईन टिलला आणायची आणि त्यानंतर त्याच्यामध्ये गादी वाफे करताना 1 मीटर रुंदीचे गादी वाफे तयार केले जातात. 2 गादी वाफ्यांमध्ये साधारणपणे 50 सेंटीमीटर अंतर ठेवलं जातं आणि प्रत्येक गादी वाफ्याला आपण जी लांबी ठेवायची आहे ती आपल्याला जसा लांबी मिळेल त्या पद्धतीने किंवा उताराला परपेंडिक्युलर आपण असे हे वाफे तयार करायचे आहेत. आता हे वाफे करताना यामध्ये सेंद्रिय खतांचा वापर करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे 1 गुंठ्यासाठी साधारणपणे 300 किलो शेणखत, चांगलं कुजलेलं शेणखत किंवा गांडूळ खत किंवा बाजारामध्ये जे अनेक सेंद्रिय खतं मिळतात या खतांचा वापर देखील आपण करू शकतो. त्याचप्रमाणे विद्यापीठाने विकसित केलेले काही जैविक खतं आहेत. यामध्ये प्रामुख्याने ट्रायकोडर्मा असेल किंवा फॉस्फेट सॉल्युबल बॅक्टेरिया असेल, ॲझोटोबॅक्टर असेल यांचा जीवाणूंचा खतांचा वापर देखील आपण करणं महत्त्वाचं आहे. कारण ट्रायकोडर्माचा वापर जर आपण केला तर रोपांच्या मुळांची वाढ चांगली होते, रोपं अतिशय सशक्त होतात. त्याचप्रमाणे बुरशीजन्य जे रोग आहेत ह्या रोगांपासून देखील बचाव आपण ह्या रोपांचा करू शकतो. अशा पद्धतीने रोपं तयार करण्यासाठी पहिल्यांदा वाफे तयार करून घ्यायचे. या वाफ्यावरती आपण साधारणपणे 3 ते 4 किलो प्रति मीटर स्क्वेअर याप्रमाणे सेंद्रिय खत मिसळून त्याच्यामध्ये साधारणपणे 250 ग्रॅम हे सुपर फॉस्फेट आणि 5 ग्रॅम साधारणपणे ट्रायकोडर्मा आपण टाकून व्यवस्थित मिक्स करून जमीन वाफे व्यवस्थित लेवल करून घ्यायचे. आणि त्या वाफ्यांवरती 7.5 सेंटीमीटर ते 10 सेंटीमीटर अंतरावरती आऱ्या करून त्या आऱ्यांमध्ये युनिफॉर्म पद्धतीने बियाणं आपण हे पेरत असतो. आणि हे बियाणं पेरून झाल्यानंतर त्याला व्यवस्थित पूर्णपणे झाकून घ्यायचं, त्याला पाणी द्यायचं आणि पाणी दिल्यानंतर त्याला सेंद्रिय आच्छादन जसं की पेंडा असेल किंवा गवत असेल, इव्हन प्लास्टिकचं पण आच्छादन जरी आपण केलं तरी चालेल. हे वाफ्याला पाणी देऊन 4 दिवस ते आच्छादन करून ठेवायचं, जेणेकरून आवश्यक असणारं तापमान आणि आर्द्रता निर्माण होईल आणि त्यामुळे बियाण्याची उगवण क्षमता वाढते. 4 दिवसानंतर आपण हे आच्छादन काढलं की त्यानंतर त्याचं रेग्युलर पाणी व्यवस्थापन करणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि त्याचबरोबर ज्याला आपण बियाणं पेरतो आणि त्यानंतर पहिलं पाणी देतो त्यावेळेला बाजारामध्ये क्लोरोपायरिफॉस नावाचं जे औषध मिळतं हे 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून आपण त्याची जिरवणी केली तर येणारे जे कीटक आहेत ह्या कीटकांपासून देखील आपण त्या रोपांचा बचाव चांगल्या पद्धतीने करू शकतो. अशा प्रकारे जी रोपं आपण तयार केली आहेत ही ज्या वेळेला 2 पानावरती वाढाच्या अवस्थेवरती येतात त्यावेळेला त्याला आपण बाजारात मिळणारं जे 19-19-19 नावाचं जे पाण्यात विरघळणारं खत आहे हे खत 6 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याची जिरवणी करायची. आणि हीच पद्धत परत 8 दिवसांनी वापरली तर साधारणपणे 30 ते 35 दिवसामध्ये आपण एक युनिफॉर्म हाईट म्हणजे एका उंचीची आणि सशक्त आणि निरोगी अशी चांगली रोपं तयार करू शकतो की ज्याची पुनर्लागण करणं हे अतिशय सोपं जातं. आणि आता आपण पाहतो आहे की सध्या हंगाम बदलत चालला आहे आणि ह्या बदलत्या हंगामामध्ये आपण बाहेरच्या वातावरणामध्ये जर रोपं निर्माण करायची म्हटली तर त्याच्यामध्ये अनेक समस्या येतात. अचानक येणारा पाऊस, अचानक वाढणारा ऊन यामुळे रोपं निर्मितीमध्ये बाधा येऊ शकते. आणि त्यामुळे जी आधुनिक पद्धत आहे ट्रे पद्धत, त्या प्रोट्रे पद्धतीने जर आपण रोपं तयार करायची असेल तर त्यामध्ये आपण साधारणपणे कोकोपीट हे माध्यम वापरतो. हे कोकोपीट बाजारामध्ये 5 किलोच्या विटेच्या फॉर्ममध्ये पण मिळतं आणि लूज बॅगमध्ये पण मिळतं. पण विटेच्या फॉर्ममध्ये असलेलं जे कोकोपीट आहे हे पूर्णपणे निर्जंतुक केलेलं असतं. ते आणून समजा आपण 50 लिटरचा बॅरल असेल तर त्याच्यामध्ये जो 25 लिटर पाणी भरा आणि 1 कोकोपीट त्याच्यामध्ये वीट आपण टाकून दिली तर तासाभरामध्ये ती वीट पूर्णपणे पाणी ओढून घेते आणि ते कोकोपीट पूर्णपणे सुटतं. आणि एक्सेस जे ते कोकोपीट असेल ते आपण दोन्ही हातामध्ये दाबून त्यातलं जास्तीचं जे पाणी आहे हे पाण्याचा निचरा करून घ्यायचा. त्या कोकोपीटमध्ये 1 अर्धा या प्रमाणात गांडूळ खत किंवा सेंद्रिय खत मिक्स करून त्याच्यामध्ये 5 ग्रॅम आपण ट्रायकोडर्मा टाका. हे मिश्रण सगळं व्यवस्थित करून घ्या आणि ह्या सेलचा वापर करून आपण हे कोकोपीट पूर्णपणे या ट्रेमध्ये भरून घ्यायचं. आता हे करत असताना बाजारामध्ये अनेक प्रकारचे ट्रे मिळतात की ज्यामध्ये 98 कॅव्हिटीचा ट्रे असतो किंवा 102 कॅव्हिटीचा ट्रे असतो की जो अतिशय लहान ज्या बिया आहेत उदाहरणार्थ मिरची, वांगं, टोमॅटो किंवा भोपळी मिरची यासाठी वापरले जातात.
आणि ज्या मोठ्या बियाणं असतात म्हणजे ज्याच्यामध्ये कलिंगड आला, चिबूड आला, कारला आलं, काकडी आली, ह्याची जी रोपं आपल्याला तयार करायची असतील वेलवर्गीय भाज्यांची, तर ती साधारणपणे 50 ते 70 कॅव्हिटीचा जो ट्रे येतो त्या ट्रेमध्ये आपण हे कोकोपीट माध्यम आहे ते भरून घ्यायचं आहे. प्रत्येक कॅव्हिटीमध्ये माध्यम भरून झाल्यानंतर त्यामध्ये बियाणं ठेवायचं. प्रत्येक कॅव्हिटीमध्ये बी गेल्यानंतर कोकोपीट आणि ते माध्यम जे आपण तयार केले त्याने पूर्णपणे परत ते ट्रे झाकून घ्यायचे आणि त्यांना पाणी द्यायचं. एकदा पाणी देऊन झालं की एकावर एक 4 असे प्रोट्रे आपण ठेवू शकतो आणि हे ट्रे प्लास्टिकच्या आच्छादनामध्ये 4 दिवस गुंडाळून ठेवायचे, जेणेकरून आतलं तापमान वाढेल, आर्द्रता वाढेल आणि बियाण्याची उगवण क्षमता देखील वाढेल. 4 दिवसानंतर आपण जर काढलं तर आपल्याला लक्षात येईल की आतलं बियाणं पूर्णपणे उगवलेलं असतं. मग ह्या ट्रे आपण साध्या जमिनीवरती ठेवून, पूर्ण प्लेन केलेल्या जमिनीवरती ठेवून त्याला नियमितपणे पाणी व्यवस्थापन करायचं. आणि जसं मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे ज्याला ती रोपं 2 पानाच्या वाढीवरती अवस्था असतात त्यावेळेला 6 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात पाण्यात विरघळणारा 19-19-19 या खताची मात्रा एकदा द्यायची. 8 दिवसांनी पुन्हा एकदा ती मात्रा दिली की साधारणपणे 30 ते 35 दिवसामध्ये ही रोपं देखील आपल्याला लागवडीसाठी तयार करता येतात. अशा प्रकारे नियंत्रित वातावरणामध्ये आपण ही चांगल्या प्रकारची सशक्त निरोगी रोपं तयार करू शकतो की ज्याची लागवड आपण हंगामाच्या आधी व्यवस्थितपणे करू शकतो. विशेषतः पाऊस जर लांबला तर भात कापणीसुद्धा लांबणीवर पडते आणि त्यामुळे भात पिकानंतर घ्यायची पिकं आहेत ही पिकं घेण्यासाठी उशीर होतो. अशा वेळेला या पद्धतीचा वापर करून आपण जर रोपं तयार केली तर सशक्त आणि चांगली रोपं आपण आपल्या शेतावरती आपण करू शकू आणि यांचा वापर आपण लागवडीसाठी शेतामध्ये करू शकतो. विशेषतः पुनर्लागण करताना आपण फक्त आजपर्यंत वांगी, मिरची, टोमॅटो, भोपळी मिरची या पिकांचा जो फक्त विचार करत होतो, पण आता पद्धत बदललेली आहे. आता वेलवर्गीय भाज्यांमध्ये देखील या अशा कोकोपीट किंवा प्रोट्रेच्या पद्धतीने आपण रोपं तयार करून ही रोपं 30 ते 35 दिवस झाल्यानंतर आपण शेतामध्ये लावली तर 100% ही रोपं चांगली जगतात आणि यांची वाढ अतिशय चांगली, निरोगी आणि सशक्त असते. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर आमच्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या यूट्यूब चॅनलला आपण लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.